ह्यापैकी प्रवासाचा अनुभव कोणालाच फारसा नव्हता. त्रिलोकेकर शेठ झावबाच्या वाडीतून खेतवाडीत राहायला गेले हा पहिला प्रवास. एकदा चेन्नईला ब्रदर इन लॉच्या कजिनच्या बंगल्यावर विकेंडला ट्रिपला गेले हा दुसरा प्रवास. सांस्कृतिक सप्ताहात बोरीवलीला झाडे आणायला गेले तो तिसरा प्रवास. नाहीतर रोजचा ऑफिसचा प्रवास हाच खरा. कोचरेकर मास्तर मात्र मुलांच्या सहलीसाठी कान्हेरी लेणी, आरे दुग्ध केंद्र, जुहू आणि वसईचा किल्ला येथपर्यंत जाऊन आले होते. बाबूकाका खरे जरी प्रत्यक्ष प्रवासाला गेले नाहीत तरी कागदोपत्री त्यांना प्रवासाचा खूप अनुभव होता. भरतपूरच्या किल्ल्याला चिखल किती लागला येथपासून पन्हाळ्याच्या पावनखिंडीच्या लांबी रुंदीपर्यंत त्यांना इत्थंभूत माहिती आहे असा चाळीत गवगवा होता. त्रिलोकेकर, बाबूकाका आणि कोचरेकर गुरुजी यांच्यापेक्षा काशीनाथ नाडकर्ण्यांना जरा अधिक माहिती होती, कारण ते दरवर्षी नेमाने कोकणात जात असत. परंतु समुद्रमार्गाची त्यांना सवय. मी काय समजलेत, वरच्या वाटेने कधी चुकून येत नाही. वरच्या वाटेने म्हणजे कोचरेकर गुरुजींची विद्यार्थी वृत्ती अजून टिकून आहे. अहो म्हणजे घाटावरून बेळगाव कोल्हापूरच्या वाटेने. बोटी बंद झाल्या की तिकडूनच यावं लागतं. काय समजलेत. पण घाटी हमाल म्हणजे एक नंबरचे डांबीस. मी एकदा आलो होतो कोल्हापूरवरून. नुसता फणस गाडीत चढवायचे 8 आणे मागितले हमालांनी. मी म्हटलं शोभत नाही तुला. अहो दारचा फणस माझ्या फुकटात आणलेला, त्याची हमाली मी 8 आणे का देऊ. म्हटलं कापीन आणि वाटीन सगळ्यांना इथल्या इथं. काय समजलेत. कोकणात असली डॅमफुलगिरी करणार नाही आमचा हमाल. पडावापर्यंत बोजे 1 आण्यात चढवणार आणि हा म्हणतो प्लॅटफॉर्मापर्यंत आणे किती, 8 आणि गाडीत चढवायचे वर 4 आणे. मेला मर म्हटलं मी. हो स्वतः डोक्यावर घेतला फणस आणि चढलो गाडीत. अहो दारचा फणस माझ्या हमाली का म्हणून देईन. बरोबर आहे. बाबूकाका खऱ्यांना काशीनाथ नाडकर्ण्यांचा युक्तिवाद 100% पटला. प्रवासात मात्र हमालांपासून सावध राहिलं पाहिजे आणि खिसे कापूपासून. अर्थात हे वाक्य कोचरेकर मास्तरांखेरीज इतरांना सुचणे शक्य नव्हते. नाही म्हणजे रेल्वेच्या डब्यात ठिकठिकाणी लिहिलेलं असतं आणि कारणाशिवाय साखळी ओढली तर 50 रुपये दंड होतो. पण मास्तर, साखळी ओढायला जाईल कोण कशाला. तुम्ही फारच भित्रे बुवा, काशीनाथ नाडकर्णी म्हणाले. नाही पण असं असतं डब्यात लिहिलेलं. आणि आगगाडीतून हातही बाहेर काढायचा नसतो. रेल्वे जिम्मेदारी घेत नाही हात मोडला तर. कोचरेकर गुरुजी धोक्याच्या सूचना देऊ लागले. त्याचं काही विशेष नाही. डब्यातून आपण कशाला हात काढणार. काय हो त्रिलोकेकर शेठ, काशीनाथ नाडकर्णी म्हणाले. साला इडिएटच आहेस तू कोचऱ्या. कधी आपल्या प्लॅटफॉर्मवरून काय लोणावळ्याला चिक्की, कर्जतला चिवडा बिवडा घेण्याचं काम लागलं तर खिडकीतून हात बाहेर काढायचा. पण बाकी खिडकीतून हात बाहेर काढणं डेंजरस आहे. माझे काका बाबूकाका खऱ्यांनी आपल्या काकांच्या हातावर आगगाडीतली खिडकी 1902च्या डिसेंबर महिन्यात पडल्याची हकीकत सांगितली. सुदैवानं हात बचावला आणि खिडकी मोडली म्हणून बरं. काका म्हणजे पहिलवान गडी आमचा. अहो कृष्णाकाठचं पाणी ते. दिल्ली दरवाजा पडला असता तर बोट मोडलं नसतं त्याचं. ते काय आगगाडीच्या खिडकीला भीक घालतायत. काही वेळ थांबून बाबूकाकांच्या काकांचा इतिहास मंडळींना ऐकावा लागला. बटाट्याच्या चाळीच्या भ्रमण मंडळाचे हे 4 सभासद ज्या दिवशी पुण्याला प्रवासाला निघाले तो दिवस सोन्याच्या अक्षरात लिहिणे महागात लागले असते तरी कसल्या तरी अक्षरात लिहिणे अत्यावश्यक होते. ह्या दिवसासाठी गेले 2 महिने अट्टहास केला होता. त्रिलोकेकर शेठचा उत्साह तर पॅन्टवरच्या पट्ट्याला न जुमानणाऱ्या त्यांच्या वंशपरंपरागत पोटासारखा ओसंडत होता. त्या नादात त्यांनी बाईखेरीज सर्वांना इडियट म्हणून घेतले होते. काशीनाथ नाडकर्णी आणि त्रिलोकेकर यांनी हॅट्स घातल्या होत्या. त्रिलोकेकरांची फेल्ट हॅट होती. स्टाफच्या क्रिकेट मॅचला ते वर्षातून एकदा तरी ती हॅट घालत असत. काशीनाथ नाडकर्ण्यांनी नवी हॅट घेतली होती आणि तिचा पट्टा हनुवटीवरून ओढला होता. पॅन्टच्या पट्ट्याला कुणी त्यांना सांगितलं कोण जाणे, पण चाकू लावला होता. बाबूकाका खरे मात्र नेहरू शर्ट, जॅकेट आणि गळ्यात दोन्ही बाजूंना पिशव्या लटकवून उभे होते. त्यांनी डोक्याला काळी गोल टोपी घालून ट्रॅम कंडक्टरच्या कपाळावर येणाऱ्या दिव्याच्या शेडसारखे पोस्टकार्ड त्या टोपीत खुपसून गंमत आणली होती. आणि कोचरेकर मास्तर खाकी, अर्ध्याहून कमी तुमान, तिला जिथे जिथे म्हणून खिसे करणे शक्य आहे तिथे तिथे खिसे, प्रत्येक खिशात काही ना काहीतरी कोंबलेले.
कमरेच्या पट्ट्याला शिटी, दोरी, चाकू, उजव्या खिशात चमचे, डाव्या खिशात बॅटरी, खाकी शर्टच्या उजव्या खिशात डायरी, 7-8 पेन्सिली आणि लिंबू, मागल्या खिशात पत्त्यांचा क्वॅट, गळ्यात पाण्याची पिशवी, दुसऱ्या खांद्यावरून बॉस्क्या माऱ्याचा पट्टा, पाठीवरच्या हवर सॅकमध्ये सतरंजी, हातात वळकटी, पायात ब्राऊन कॅनव्हासचे बूट, पोटरीवर ट्रॅफिक पोलीस बांधतात तशा पट्ट्या, गळ्यात मफलर आणि लाठीला पुरीबाजी डबा बांधून, या जाण्याची परत न येणे असा चेहरा करून उभे राहून छत्री घ्यायची राहिली म्हणून कुरकुरत होते. वडील बंधूंची मेसोपोटेमियाची लढाईत मिळालेली हॅट त्यांच्या डोक्यालाच काय पण जवळजवळ हनुवटीपर्यंत पुऱ्या चेहऱ्याला बसत होती. हे झाले जंगम सदरात मोडणारे सामान. त्याशिवाय ट्रंका, वळकट्या, काशीनाथ नाडकर्ण्यांचा पेटारा वगैरे स्थावर मालमत्ता होतीच. काशीनाथ नाडकर्ण्यांच्या मुलाने व्हिक्टोरिया आणली. त्यात प्रथम कशा रीतीने सामान चढवता येईल याचा सार्वजनिक विचार झाला. आधी ट्रंकानं पेटारे चढवा, एक सूचना. छे, आधी तुम्ही बसून घ्या, दुसरी सूचना. असं करा, आधी कोचरेकर मास्तर तुम्ही चढा. नको, त्रिलोकेकर शेठ तुम्ही चढा टिफिन कॅरियर घेऊन. त्यापेक्षा बाबू काकांना बसू द्या. बाबू काका गळ्यातली पिशवी काढा, नाडकर्णी हॅटचा पट्टा घट्ट करा. कोचरेकर मास्तर, पाण्याची पिशवी गळते तुमची. अशा काही प्रामाणिक सूचनांचा तडाखा चालू असताना गॅलरीतून अगं बाई, कोचरेकर मास्तर का ते? मला वाटलं समोरच्या चाळीतला गुरखाच आहे. त्रिलोकेकरीन बघ कशी पुढे पुढे करते, असले उद्गार काढण्याचे कार्य भगिनींनी स्वीकारले होते. आणि एकूण हा काहीतरी नकलांचा कार्यक्रम चाललाय अशा आनंदाने मुले खिदळत होती. शेवटी सामान आणि त्यामागून प्रवासी मंडळी चढली. कोचरेकर गुरुजींना व्हिक्टोरियावाल्याने आपल्या शेजारी घेतले. वर चढताना त्यांची अर्धी विजार दिव्यात अडकून 1-2 मिनिटे खोटी झाली. परंतु ह्या सर्व गडबडीत उत्साह होता. व्हिक्टोरियावाल्याने चाबूक हाणला तो प्रथम त्रिलोकेकरांना शेकहँड करायला आलेल्या त्यांच्या ब्रदर इन लॉच्या कानसुलाशी सलगी करून नंतर घोड्याच्या पाठीवर बसला. एक जोरदार गचका बसला. सर्व मंडळी व्हिक्टोरियात सामानासकट सपखल बसली. कोचरेकर मास्तरांनी वर बसल्यावर डायरी काढून निघण्याची वेळ 3:02 असे त्यात टिपले. व्हिक्टोरिया चारी अंगांनी डगडगत होती. त्यामुळे एवढी 4 अक्षरे टिपण्यात त्यांची एक पेन्सिल खर्ची पडली. रस्त्यातल्या खड्ड्याने नेमका असा धक्का दिला की हातातली पेन्सिल उडाली. आता घोडाही रंगात आला होता. त्यामुळे गाडी थांबवून पेन्सिल शोधणे शक्य नव्हते. गाडीच्या वाढत्या वेगाबरोबर प्रवासीपणाचे स्पिरिट कोचरेकर गुरुजींच्या अंगात खेळू लागले. ज्ञान संपादन हे प्रवासाचे मुख्य ध्येय, हे वाक्य 4थीच्या धड्यात त्यांनी अनेक वेळा शिकवले होते. त्यांनी व्हिक्टोरियावाल्याशी आपला सुखसंवाद सुरू केला. केव्हापासून व्हिक्टोरिया चालवता आपण? अबे हट, व्हिक्टोरियावाला गरजला. ह्या अनपेक्षित उत्तरामुळे कोचरेकर मास्तरही दचकले. परंतु दुसऱ्या क्षणी हे उद्गार समोरच्या नाठाळ हातगाडीवाल्याला उद्देशून होते हे त्यांच्या ध्यानात येऊन त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. रस्त्यातून चालावं कसं ही साधी गोष्ट कळत नाही आपल्या पादचाऱ्यांना. व्हिक्टोरियावाल्याची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत कोचरेकर मास्तर म्हणाले, इतक्या उंच जागेवर बसण्याचा त्यांच्या आयुष्यात हा पहिलाच प्रसंग होता. मागल्या बाजूला सामानाच्या ढिगात त्यांचे सहकारी प्रवासी बंधूंचे केवळ सामानाला टेकू देऊन राहणे एवढेच प्रयत्न चालू होते. कोचरेकर मास्तरांनी पुन्हा एकदा ज्ञान संपादनाचा प्रयत्न केला. घोड्याचे भाव काय आहेत हो हल्ली? ए पगडीवाला, व्हिक्टोरिया चालवायला मनाची अत्यंत एकाग्रता लागते, हे वाक्य अखेर कोचरेकर मास्तरांनी आपल्या मनात नोंदवले. अर्धा 1 तास डचमळत 4 प्रवासी आणि त्यांचे सामान बोरीबंदर स्टेशनाच्या समोर येऊन थबकले आणि लाल डगलेवाल्या हमालांनी सोने लुटल्यासारखे सामान बाहेर काढायला सुरुवात केली. त्यात एकाने पेटाऱ्याबाहेर बाबू काकांनाही बाहेर ओढून काढले. साले इडियट, त्रिलोकेकर शेठ हमालाच्या अंगावर 40 वेळा खेकसले. मधल्या हिंदकळ्यात बाबलीबाईंनी करून दिलेला गोडी बटाट्याचा रस्सा त्यांच्या पॅन्टवर आणि बाबू काकांच्या धोतरावर सांडला होता. एका हमालाने तेवढा टिफिन कॅरियर खसकन ओढला आणि उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव आणि टोमॅटो खाऊन रस्सा तृप्त झाला. साले इडियट, मुंडी कापलेल्या कोंबडीसारखे त्रिलोकेकरांनी थैमान सुरू केले.
तेवढ्यात प्रवासी मंडळीचे खजिनदार बाबूकाका खरे यांनी व्हिक्टोरियावाल्याकडे 10 रुपये सुटे नसल्याचे शुभवर्तमान कळवले. तरी तुला मी सांगत होतो चेंज घे म्हणून. साला इडियट. ट्रॅव्हलमध्ये चेंज पाहिजे. थांब, माझ्या पॉकेटमध्ये हे बघ, 112 आहेत. नाडकर्णी तुझ्याकडे किती आहेत? काशीनाथ नाडकर्ण्यांनी पॅन्टच्या पट्ट्याची ओढाताण करून आत खोचलेला सदरा बाहेर काढला. मग सदरा वर करून आतल्या बनियांच्या चोर खिशातून 8 आण्यांची 4 नाणी काढून 2 रुपये जमवले. कोचरेकर मास्तरांनी आपली मेसापोटोमिया हॅट उलटी करून आतल्या चांबड्याच्या पट्टीत दडवलेला 1 रुपयाच्या नोटा काढल्या. किती पैसे द्यायचे त्याला? त्रिलोकेकर म्हणाले. 4 रुपये 12 आणे. बाबूकाका, दे ना तुझी नोट. सिली साला. सुट्या पैशांची जमवाजमव चालू असताना प्रवासी मंडळीची मजा पाहायला 10-5 माणसेही जमली होती. शेवटी 4 रुपये 12 आणे व्हिक्टोरियावाल्याच्या हातात टिकवले.